हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 229. तैसे दाविता न दाविता हा यया परवता, चढेना तुटे आईता असतची असे. अर्थात तसे द्रष्ट्याला दृश्याने जरी व्यक्त केले नाही तरीही द्रष्टा काही बदलत नाही. त्यात चढ उतार न होता तो जसा असतो तसाच असतो. मागील 3 ओव्यांमधून माऊलींनी दृष्टांत दिले आणि आता ते येथे आपल्याला दृश्य आणि द्रष्टा याबद्दल सांगतात. दृश्याच्या माध्यमामधून द्रष्टा ब्रह्मांडामध्ये अनेकविध वस्तुजगत निर्माण करत असतो. त्यात संलग्न, असंलग्न, पूरक किंवा परस्पर विरुद्धही निर्मिती होत असते. तथापि असे असूनही त्या आत्मपरब्रह्मात किंचितही फरक होत नाही. तो या निर्मितीपूर्वी जसा असतो तसाच असतो. विशेष म्हणजे ही निर्मिती ही एक सतत सुरू असणारी वैश्विक प्रक्रिया आहे. तरीही यामुळे आत्मपरब्रह्मावर काहीही परिणाम होत नाही. आपण नित्यनियमित अनेकविध कार्य करत असतो. त्यावेळी आपण अनेकविध संलग्न, असंलग्न, पूरक किंवा परस्पर विरुद्ध अशा घटनांना सामोरे जात असतो. असे असूनही आपण त्या घटनांचा, प्रसंगांचा स्वतःवर काहीही परिणाम करून घेऊ नये. काम हे काम असते. ते साक्षी राहून पूर्ण क्षमतेने प्रामाणिकपणे आपण करावे. बाकी सर्व त्या प्रभूवर सोडावे. दृश्यात द्रष्टा असतो, परंतु तो तेथे छुपेपणाने अव्यक्त असतो. केवळ त्या द्रष्ट्यामुळेच दृश्य असते, परंतु द्रष्टा कधीही दृश्यातील त्याचे अस्तित्व दर्शवित नाही. आपणही अनेकविध कामे करत असतो. अशावेळी आपण सदा साक्षी राहावे. हे साक्षीत्व कधीही ढळू देऊ नये. प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा यापासून दूर असावे. द्रष्टा अनेकविध दृश्य निर्माण करतो, तथापि तो त्यामधून कधीही स्वतःला सिद्ध करत नाही. ज्याला पाहिजे असेल त्याने त्याचा शोध घ्यावा. तथापि कोणी त्याचा शोध घेऊन त्याच्या द्वारी आला तर मात्र द्रष्टा त्याचे स्वागत करतो आणि त्याचा सर्वतोपरी स्वीकार करतो. आपणही काम करताना कधीही पुढे पुढे करू नये. ज्याला पाहिजे असेल त्याने आपला शोध घ्यावा. तथापि जर कोणी आपल्यापर्यंत पोहोचला तर मात्र त्याचे स्वागत करावे आणि त्याला हातचे राखून न ठेवता सर्वतोपरी सहकार्य करावे. द्रष्टा प्रशांत आहे, मौन आहे, स्थिरस्थित आहे. आपणही कोणाच्या भूलभुलैयाला बळी पडू नये. स्तुती करून आपली दिशाभूल करणारे असतात, अशांना दूर ठेवावे. ओवी क्रमांक 230. तरी का निमित्त पिसे, हा यया दाऊ बैसे, देखते नाही तै आरिसे, देखावे कोणे. अर्थात अनेकविध दृश्यांच्या निमित्ताने या द्रष्ट्याला स्वतःला सिद्ध करण्याचे खूळ कोठून आले आहे. आरशात पाहायला मुखच नसेल तर पाहणार तरी कोण. आरसा किंवा त्यातील प्रतिबिंब मुखाला प्रकाशित करत नाही, तर मुख स्वतः प्रकाशात असल्यामुळे त्याचे प्रतिबिंब आरशात दिसते. उदाहरणार्थ, आरसा उजेडात ठेवावा आणि त्यासमोर आपण काळोखात असावे. आता जर आपण आपल्या मुखाचे प्रतिबिंब आरशात पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आपल्या मुखाचे प्रतिबिंब आरशात दिसणार नाही. कारण जरी आरसा उजेडात असला तरी आपल्या मुखावर प्रकाश नाही, तेथे काळोख आहे. या उलट जरी आरसा काळोखात असला आणि त्यासमोर आपण उजेडात असलो
तर आपले प्रतिबिंब आरशात दिसेल. कारण आपण उजेडात आहोत याचा अर्थ द्रष्टा महत्त्वाचा आहे. तो आहे म्हणून दृश्य आहे. दृश्यामुळे द्रष्टा नाही. माऊल येथे सांगतात की द्रष्ट्यामुळे येथे अनेकविध दृश्ये निर्माण होतात. तथापि याचा अर्थ असा नाही की या विविध दृश्यांमुळे द्रष्टा आहे. द्रष्टा नसेल तर तत्क्षणी सर्व दृश्ये नष्ट होतील. तथापि काही अन्य कारणाने तमाम दृश्ये नष्ट झाली तरीही द्रष्टा जसा आहे तसाच असेल. आपण जीवनामध्ये कधीही दृश्यांचे गुलाम व्हायचे नाही. आपल्या सेवेसाठी आपले जीवन सुकर व्हावे म्हणून दृश्य आहेत. आपण संशोधन करून अनेकविध वस्तू जगत तयार करत असतो. ते सर्व आपल्या सोयीसाठी आहे. त्यात कधीही गुंतायचे नाही, त्यांच्या आहारी जायचे नाही. आपल्याला जितके आवश्यक असते तितकेच ते वापरायचे आहे. तसेच इतर कोणाजवळ काही आहे याचा अर्थ ते त्याला आवश्यक आहे म्हणून ते त्याच्याकडे आहे. याचप्रमाणे ते आपल्याकडे नाही याचा अर्थच त्याची आपल्याला आवश्यकता नाही. अशा वस्तू जगताची कधीही अभिलाषा धरायची नाही. आपण कधीही वस्तू जगताच्या आहारी जायचे नाही. आपण त्यांच्यासाठी जन्म घेतलेला नाही. त्यांची निर्मिती आपल्यासाठी झालेली आहे. त्या वस्तू नसल्या तरीही आपण असणार आहोत. परंतु आपण नसलो तर त्या वस्तूंचा काहीही उपयोग नाही. ओवी क्रमांक 231. दीप दावितया ते रची, की तेणेची सिद्धी दीपाची, तैशी सत्ता निमित्ताची येणे साच. अर्थात दिवा लावणाराचे आयोजन दिव्याने केले की दिव्याचे आयोजन लावणाराने केले. तसे येथील प्रत्येक गोष्टीला द्रष्ट्याच्याच सत्तेचे निमित्त आहे, या उलट नाही. माऊली सांगतात की दिवा लावणाऱ्याचे आयोजन दिवा करत नाही तर दिव्याचे आयोजन तो लावणारा करतो. याचप्रमाणे येथील तमाम वस्तू जगताचे आयोजन आत्मपरब्रह्माकडून होते. येथील प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट आत्मपरब्रह्माकडून आयोजित होते. येथे एकमेव आत्मपरब्रह्माचीच सत्ता आहे. आपण देहादी तमाम भौतिक वस्तू जगताला विनाकारण महत्त्व देत असतो. जसे काही हे तमाम वस्तू जगत आपल्याकडून सेवा करवून घेत आहे. यामुळे त्यांचे चोचले पुरविण्यात आपले संचित वाढत असते. आपण या अशा वस्तू जगताच्या आहारी गेल्यामुळेच जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. यामुळे आपण वापरत असलेल्या वस्तू जगताला आपण किती किंमत द्यायची ते आपणच ठरवावे. ओवी क्रमांक 232. वन्नीते वन्नी शिखा, प्रकाशी कीर देखा, परी वन्नी होनी लेखा, येईल काही. अर्थात अग्नीची ज्वाळा अग्नीला प्रकाशित करते, तथापि अग्नीशिवाय त्याच्या ज्वाळा असतील का? अग्नी त्याच्या ज्वाळांमुळे प्रकाशित होतो, तथापि या त्याच्या ज्वाळा त्या अग्नीमुळेच असतात. तसे दृश्यामुळे द्रष्टा येथे व्यक्त होतो, तथापि दृश्य द्रष्ट्यामुळेच अस्तित्वात असते. आपले व्यवहार भौतिक वस्तू जगतामुळेच होतात. आपला देह भौतिक वस्तू जगतामुळेच जीवित असतो आणि त्याच्या माध्यमामधून आपण या सृष्टीचा आस्वाद घेतो. इतकेच काय तर आपण या भौतिक वस्तू जगतामुळेच अध्यात्माची यात्रा करू शकतो आणि मुक्त होतो. यथापि यामुळे भौतिक वस्तू जगताला अवास्तव महत्त्व दिले जाते आणि हेच भौतिक वस्तू जगत आपल्याला त्याचे गुलाम करते. हा धोका फार भयावह असतो. जरी सुरी भाजी कापायला उपयुक्त असली तरी तिच्यामुळे बोट कापले जाते, हे भान ठेवावे लागते. याचप्रमाणे जरी भौतिक वस्तू जगत आपल्याला मुक्ती प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक आणि उपयुक्त असले
तरी त्याच्या दुरुपयोगामुळे हेच भौतिक वस्तू जगत आपल्याला येथे संचितात जन्मोजन्मी अडकवूनही ठेवू शकते. याचे सतत भान ठेवूनच भौतिक वस्तू जगताचा उपयोग करावा. यासाठी सतत लक्षात ठेवायचे आहे की आपल्याला मुक्तीसाठी उपयुक्त असलेले भौतिक वस्तू जगत हे आपल्यामुळेच येथे अस्तित्वात आहे. त्याला यथायोग्य ताब्यात ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. हरिओम.